राम राम मित्रांनो. तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा विषय आहे माझ्या मम्मी सोबत मी करतोय आजचा पॉडकास्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप विचार केला काय करता येईल मम्मीला घेऊन, मम्मी सोबत काय बनवता येईल. आणि मम्मीचं ज्याच्यामध्ये एकदम एक्सपिरियन्स आहे किंवा मम्मीची पूर्ण आयुष्य ज्याच्यामध्ये मम्मीने काढलंय ती म्हणजे आपली भगवद्गीता. तर त्या भगवद्गीतेच्या विषयावरती मला असं वाटलं की आज आपण बोलायला हवं. आणि सोप्या भाषेमध्ये मम्मीला म्हटलं की तू आम्हाला सांग, जेणेकरून माझ्यासारखे बरेच लोक आहेत ज्यांना आता धावपळीच्या दुनियामध्ये एवढा वेळ नाही भेटत की रोजचं भगवद्गीता वाचता येईल. तर त्यांच्यासाठी तू एक मीडियम म्हणून आमच्या समोर फक्त सांग की आणि तुला भगवद्गीता कशी वाटली, तू भगवद्गीतेचा प्रवास तुझा पूर्ण, कारण की एक्सपिरियन्स जो असतो मम्मीचा तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला जी भगवद्गीता म्हणजे आपण जे वाचतो आणि भगवद्गीता जी एक्सपिरियन्स थ्रू कळते, तर मला असं वाटतं त्याच्यात जास्त मम्मी नीट व्यवस्थित सांगू शकते आपल्याला. म्हणून मग मी एक आयडिया आज म्हटलं मम्मीशी बोलू. तर मम्मी थँक्यू, तू आली व्हिडिओमध्ये आणि सुरुवात करायचा प्रयत्न जो आमचा आहे, म्हणजे माझा जो प्रयत्न होता तुझ्याबरोबर काहीतरी एक व्हिडिओ बनवायचा, त्यासाठी तू हो म्हटली. सो चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि आम्हाला तर थोडंसं पहिले तुझ्याबद्दल सांग. मग आता आमची मम्मी थोडीशी कॅमेराला खूप घाबरते, तर मी तिला म्हटलं की असं काही टेन्शन घेऊ नको, आपण जसं नॉर्मल चर्चा करतो तशीच चर्चा करायची. आणि तुझा जो अनुभव आहे तो आमच्याबरोबर फक्त शेअर कर, जेणेकरून मला व्हिडिओद्वारे सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तू सगळ्यात पहिले तुझ्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. नमस्कार, माझं नाव विमल सुरेश मोरे. मी हाऊसवाईफ होते. जीवनामध्ये किती स्ट्रगल येतात, तर त्या स्ट्रगलसाठी मला गीतेचा पावलोपावली अनुभव आलेला आहे. तर गीता ही माझ्या जीवनामध्ये एकमेव हे, जितके माझे मुलं, माझे मिस्टर जेवढे हे तेवढे त्याच्यापेक्षाही मला गीता म्हणजे खूपच हे, कारण गीतेने मला पावलोपावली हे केलेलं आहे. तर गीतेमुळं माणूस काय होतं बा, का जो माणूस बसलेला आहे त्याला गीता उभी करते, जो उभा आहे त्याला चालायला लावती, जो चालतोय त्याला पळायला लावती. इतकी ताकद या गीतेमध्ये आहे. मी म्हणजे सर्वसामान्य भाषेमध्ये तुम्हाला हे करते पा. तर गीतेमुळे ना माझ्या जीवनामध्ये खूप बदल झाला आहे. आणि ज्यावेळेस माणूस मोहामध्ये जातो, अर्जुन हा मोहामध्ये गेला होता, आणि त्या मोहापासून त्याला दूर करण्यासाठी का श्रीकृष्णाने सांगितलं का बा आपण संसारामध्ये काय करतो, हा माझा मुलगा, हा हे माझं हे, त्या मोहापायी आपण त्याच्यात अडकून पडतो बा. तर हे अडकून न पडता बा गीतेने आपल्याला काय शिकवलेलं आहे का तू यातून बाहेर पड बा. ज्याप्रमाणे आपण चिक्कू खातो, चिक्कू मध्ये जी बी राहते ती बी त्याच्या याच्यात राहते बा, म्हणजे शेल्फ मध्ये. हा, पण मग तरी ती अंगाला काही चिटकू देते का, किती हे राहते. त्याप्रमाणे आपण संसारामध्ये राहून चिक्कूच्या बी सारखं म्हणजे अलिप्त राहायचं, संसार जास्त चिटकून घ्यायचा नाही अंगाला बाबा. मायामोहामध्ये जास्त अडकायचं. आपण कर्तव्य करायचं आपली मुलं वगैरे, पण आपण त्याच्यातून आपलं पण हे करायचं ना. आपल्याला हा मनुष्य देह कशासाठी मिळालेला बघ. 84 येऊन ज्यावेळेस आपण गीता वाचतो, तर मग मला असे खूप जण म्हटले बा, अर्थात घरात सुद्धा मला सगळेजण म्हटले तू रोज हे गीता वाचती, रोज गीता वाचती, तेच शब्द वाचिती बा. असे पाहिजे मुलं पण मला म्हणायचे बा, तर याच्यातून तुला काय मिळतं बा. तर मग माझं मन शुद्ध होतं बा. ज्याप्रमाणे आपण आंघोळ करतो, सकाळी आपण आंघोळ करतो, ते पाणी आपल्या अंगावर थांबतं का नाही, पर तरी आपण दुसऱ्या दिवशी आंघोळ करतो, का करतो, स्वच्छ होतं. तसं मग गीतेचे वाचून वाचून आपलं मन स्वच्छ होतं बा. दररोज मनात काही विचार राहत नाही थोडक्यात, आणि मन हलकं होतं. शुद्धी, आपल्या मनाची शुद्धी होती बा त्याच्यामुळं. आणि गीता वाचल्यामुळं काय होतं बा, का तुम्ही सारख्या गीता वाचत राहता बा, तुम्हाला काय त्याच्यापासून. आता हा गुळ आहे, तर हा गुळ सगळ्यांना माहिती आहे हा गोड आहे, पण जोपर्यंत आपण तो खात नाही तोपर्यंत त्याची गोडी आपल्याला कळत नाही ना. तसं गीता आपण जोपर्यंत वाचित नाही तोपर्यंत तिचं महत्व आपल्याला कळत नाही ना. म्हणून गीतेचं महत्व कळण्यासाठी ती रोज, आणि गीता असा ग्रंथ आहे का तू रोज नवीन नवीन वाच, त्याच्यातून तुला नवीन नवीन शिकायला माहिती कळत जाते. आपण त्याच्यामध्ये असं वाटतं परत वाचावं, परत वाचावं. म्हणजे जितकं वाचू तितकं कमी. एखादी गोष्ट आपण सातत्याने केली तर ते बोर होतं बा. तसं गीतेमुळे आपल्याला नाही, गीतेमुळे शिकायला मिळतं. आणि गीतेमध्ये आपलं म्हणजे आपण खूप भाग्यवान आहे. अर्जुनाच्या रूपाने बा आजच्या कलियुगामध्ये आपण अर्जुन आहे, आणि आपल्याला ही गीता मिळालेली भगवंताच्या
मुखारविंदातून आपल्याला हे शब्द जे मिळालेले ते आपण गातो. बरोबर. म्हणजे आपण किती भाग्यवान आहे बा असं. म्हणजे याचं ज्याला हे कळेल त्यालाच हे कळेल बा, महत्व कळालं त्यालाच माहिती आहे असं. कळेल बा असं. पण आम्हाला आता म्हणजे कसं आहे, तू एक गीतेचा सार सांगितलं, तर आपण कसं करू, गीतेचं तुला जी गीता माहिती आहे आणि आम्हाला 18 अध्याय गीतेमध्ये हे मला पण माहिती आहे, गीता संदेश आम्हाला माहिती आहे, पण मग पहिल्या अध्यायामधनं ते 18व्या अध्यायामधनंच सार तू एक उदाहरणाद्वारे सांगितलं. मग पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण काय सांगतात, अर्जुनाची मनाची तयारी कशी सुरुवात होते, आणि अध्यायाद्वारे तू थोडस आम्हाला सांग की पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण कसं अर्जुनाला तयार करतात आणि मग पुढचं असं, मग तसं सांग, अध्यायाद्वारे सांग. अध्यायाद्वारे तर मग पहिल्या अध्यायामध्ये म्हणजे ते युद्धाच्या याच्यावर कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. पण गीता ही असा ग्रंथ आहे का सगळ्यांना नाही मिळत बा असं. बरोबर. जो घेईल त्याचं कल्याण आयुष्याचं बा असं. तर मग तिथं किती जण होते बा, पण किती जणांनी गीता ऐकली युद्धभूमीमध्ये. तर मग अर्जुनाला जी गीता सांगितली त्यावेळेस त्याला जे ज्ञान झालं, त्यावेळेस त्याच्या मनाची हे झालेली होती बा का मी युद्ध कशासाठी करू बा. म्हणजे आज आपण पैशासाठी याच्यासाठी जे भांडतोय, तर ते त्याच्यासाठी बा माझे गुरु, माझे फॅमिली, म्हणजे भावंड यांच्यापासून आपण दूर जाऊ बा. पण मग त्यावेळेस जर श्रीकृष्णाने सांगितलं तू जर आता जर वाचा फोडली नाही तर हे सतत असंच चालू राहणार बरोबर. तर मग सत्याची करण्यासाठी का तू हे युद्ध केलं पाहिजे, त्याच्यासाठी मोह माया बाजूला ठेव. मग त्याच्या मनाला जो विषाद आलेला होता पहिला अध्याय का अर्जुन विषाद योग, तर मग भगवंतांनी त्याला सांगितलं का तू असा घाबरू नको बा, हे करून तू म्हणजे तुझ्या मनाची तयारी कर थोडक्यात. आणि याचा असं नको समजू की हे तुझे घरचे रिलेटिव्ह आहे, फॅमिली आहे, तुला आज कसं ना कसं करून याच्यासाठी उभं राहणंच आहे. आणि आज जर तू हे टाळलं तर तुला उद्या करणं, परवा करणं, पण तुझा जो ह्या जीवनाचा जीवनात येण्याचा एक उद्देश आहे तो त्याला टाळू नाही शकत तू. म्हणून मग श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की तू तयार कर स्वतःला, आणि तुला आज न उद्या तुला हे करणंच आहे. म्हणजे मी पण काय हे सांगू शकलो की मी ह्या वर्षाच्या सुरुवातीला गीता वाचली, तर मला जेवढी गीता कळाली, ऑब्व्हियसली म्हणजे तुला जास्त गीता माहितीये, पण मला जी कळाली मी पण ती थोडीशी तुला ऍड करतो. तू फक्त त्याच्यात सांग की मी बरोबर मला कळाली की, कारण की प्रत्येकाचे गीताचे हे पण वेगळे. तर मग मी जे आता मी जे शिकलो ते पण मी तुला सांगतो, मग तू पण सांग त्याच्यात काय बरोबर आहे काय नाही, म्हणजे मग डाऊट्स क्लिअर होतील असं. तर पहिल्या अध्यायामध्ये जवळपास हेच होतं की श्रीकृष्णांनी अर्जुनांना तयार केलं युद्धासाठी. मग आपण पुढे दुसरे याच्यामध्ये काय सांख्ययोग, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांख्ययोग 2 नंबरचा सांख्ययोग सांगितला त्यांनी. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आपल्या मनालाही कसं करायचं बा असं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का तू स्वतः तुझ्या याला बा, म्हणजे गीतेमध्ये म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे का बा कर्मकांड भक्ती नाही सांगितलेली का तू, म्हणजे आता गीतेमध्ये संसारिक पण काही सांगितलेलं नाही. बरोबर. जीवन जगण्याची कला, आर्ट ऑफ लाईफ थोडक्यात, म्हणजे काय जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे, भक्ती कशी करायची बा. कर्मकांड भक्ती न करता बा तू अशी भक्ती कर. श्रीकृष्णाला सांगितलं घाबरू नको बा, तू युद्धाला तयार होय. बरोबर. सांख्ययोग. ओके. आणि मग आता म्हणजे 18 अध्याय जे आहे त्याच्यामध्ये मी जे पुढे पण वाचलं की रजस, तमस आणि सात्विक, रजस आणि तमस ह्या प्रकारचे, सात्विक, राजस, तामस 3 प्रकारचे सांगितलेले आहे. तर मग प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे 3 गुण राहतात बा. तर मग कोणता गुण तुला हे करायचा बा, राजस जोपासायचा का बा. तर आपण त्याच्यावर मग आपलं खानपान सांगितलेलं आहे भगवंतांनी का तू कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, कसं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास गीतेमध्ये सांगितलेला आहे आपल्याला. तर मग तू कोणत्या प्रकारचं हे घेतलं पाहिजे, तुला कुठलं घ्यायचं हे तुझ्यावर आहे. पण भगवंतांनी सांगितलंय की
या सात्विक, तीन राजस, प्रकारचे तामस. स्वभाव किंवा 3 प्रकारचे 14व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलेले. अच्छा, आपण डायरेक्ट 14 अध्यायापर्यंत गेलो. नाही मग पुढे म्हणजे नाही, आपण एक सिक्वेन्सने जाऊया, म्हणजे त्यांना बघणाऱ्यांना पण एक कळेल की कसं अध्यायाद्वारे तू जसं सांग एक्झॅक्ट तसं नाही, बट तू एक अध्यायाद्वारे आम्हाला पुढे घेऊन चल. ती 18 अध्यायाची जे आपला प्रवास आहे तो आपण सोबत जाऊया, म्हणजे मग 18 अध्याय संपल्यावरती आपल्याला कळेल एक्झॅक्ट गीतामध्ये कसं म्हटलेलं आहे. बरोबर. तर मग आता पुढे जे सांख्ययोग, याच्यानंतर पुढचं याच्यामध्ये कर्मयोग आहे. तिसरं कर्मयोगामध्ये कर्माला महत्व दिलेलं आहे. तू फक्त कर्माचा अधिकारी आहे. तू म्हणजे फळाची अपेक्षा न करता फक्त कर्म करते जेव्हा फल की अपेक्षा ना कर. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फले तुर्भो माते समस्त कर्म. तू फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. फळाची अपेक्षा म्हणजे जसं आपण एखाद्या हे बैलगाडी चाललेली राहते, तर ते बैलगाडी एक कुत्र त्याच्या खालून जोरात पळतं आणि वरती तो बैलगाडीवाला गाडी चालवत राहतो. तर तो पुढे जातो आणि त्या पुढच्या गावात जातो आणि सगळे बाकीचे कुत्रे जमा होते. त्यांना म्हणतो मी इतकी जोरात गाडी चालवत आणली. तर मग तो म्हणतो म्हणजे मेन गाडी चालवणारा वरती राहतो. मग तसं आपण संसारामध्ये काय म्हणतो, बाबा मी खूप म्हणजे मी केलं मी पण गाडीवान वेगळाच राहतो बा गाडी चालवून. आपण कुत्र्यासारखं फक्त पळत फिरतो बा आणि सगळं ते म्हणजे भगवंताच्या हातामध्ये राहतं फळ देण्याची. पण मग आपल्या मनाच्या याच्यासाठी समाधानासाठी आपण मीपणा बा, अभिमान बा, असं तो आपला गळून पडतो बा, असं गीता वाचल्यामुळे बा. आणि कर्माच्या बद्दल मला अजून एक गोष्ट अशी कळाली की कर्म करताना ही अपेक्षा नका ठेवू की याच्याने मला काहीतरी भेटणार आहे म्हणून मग मी ठेवूच नका ना. हा म्हणजे आणि त्याच्यावरनं निराशा येतील, मग मनाला ग्लानी निर्माण होतील, मग माणूस अख्खी दुःखी होतो बा. म्हणून मग श्रीकृष्ण सांगतानाच सांगतात की तुम्हाला जर एखाद्याला मदत करायची आहे तर ही अपेक्षा ठेवू नका की हा आपल्याला मदत करेल. कारण की जर आपण अपेक्षा ठेवली आणि त्यांनी नाही केली समोरच्यानी, तर मग आपल्याला अजून राग येतो किंवा चिडचिड होते की असं का केलं आपल्याला, असं का केलं. आणि जे जवळचे असतात त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा असते माणसाला, त्याच्यामुळे मग अजूनच त्रास होतो. म्हणून आपल्या मोहाचं कारण तेच ना, मग आपण अपेक्षा करतो ना, कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता निष्काम कर्म करत राहा. एक तर करूच नका आणि केलं तर मग त्याची अपेक्षा नाही. तत्वचे निष्काम कर्म कर, निष्काम कर्म. बरोबर. तुला म्हणजे त्याची अपेक्षा करूच नको बा असं. आणि आपल्या हातात काहीच नाही, करता धरता तोच आहे. त्याच्यामुळे त्याच्या हातात त्याच्यामुळे मग आपण उगाच दमतो त्या कुत्र्यासारखं पळतो. मस्त उदाहरण दिलं. तर आता याच्यानंतर मला सांग की 4वा अध्याय जो आहे त्यामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग. तर मग त्याच्यामध्ये ज्ञान आणि कर्म ह्या दोघांचं संमेलन आहे. तर ज्ञान आपलं कसं पाहिजे बा, असं ज्ञानाबद्दल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. संन्यास, ज्ञान कर्म संन्यास योग. तर मग आता गीतेमध्ये कसं आहे का बा, तुला जर गीता वाचायची असेल तर 2 प्रकार सांगितलेले. एक संन्यास हे सांगितलेला आहे. संन्यासी झाल्यावर मग आपण आता अर्जुनाने संसारात राहून सुद्धा त्यांनी गीतेचा अभ्यास केला. त्याच्यासाठी संन्यासच घ्यावा लागतो असं काही नाही. तर मग ज्ञान कर्म संन्यास म्हणजे तुला जर ज्ञान मिळवायचं असेल तर संन्यास घेतलाच पाहिजे असं काही नाही. आणि आता लोक काय म्हणतात बा, लहानपणी या पोरांना कशाला गीता शिकवायची बा, असं म्हातारपणी मग गीता ही करायची. तर असं काही नाही. म्हातारपणी गीता लहानपणापासून मुलांच्या याच्यात जर गीतेचं सांगितलं तर त्यांचा तेवढा हे झाल्यानंतर गीता काय बा असं. तर गीता हा ग्रंथ इतका आहे का प्रत्येक हे आपल्या गीता ही गीतेचीच फक्त जयंती केली जाते. बरोबर. गीता जयंती असा एकच ग्रंथ आहे का बा, त्याचीच फक्त जयंती केली जाते, त्याचं म्हणजे गीता जयंती बा. आता याच्यानंतर आम्हाला सांग 5वा अध्याय जो आहे कर्म संन्यास योग, त्यामध्ये श्रीकृष्ण काय सांगतात अर्जुनाला कर्म संन्यास योगामध्ये? तेच ज्ञान कर्म संन्यास योग आपण सोबतच हे पण ज्ञान कर्म आणि संन्यास या 3 गोष्टी सांगितल्या. आणि त्यांनी मग 4व्या आणि 5व्या अध्यायामध्ये तेच सांगितलं, ज्ञान कर्म संन्यास. ज्ञान कर्म संन्यास दोघं सेमच आहे. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही तुम्ही पण करू शकता. म्हणजे असं नाही की मला त्याच्यासाठी लग्न झाले मग मी नाही वाचू शकत किंवा मी नाही. ज्ञान मिळवायचं असेल आपल्याला तर ज्ञानासाठी म्हणजे वयाची अट नाही राहत, धर्माची अट नाही. तू ह्याच धर्माचा पाहिजे त्या धर्माचा ज्ञान आपण कुठं पण घेऊ शकतो कसं. आणि गीतेने सांगितलेलं आहे का
शूद्र जरी माझ्यापर्यंत राहिला हा. तर गीता वाचल्यामुळे तो मोक्षाला जाऊ शकतो अशी गॅरंटी याच्यामध्ये दिलेली बॉस. त्याच्याकडे मार्ग आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण असं नाही की शूद्र आहे म्हणजे तो येऊच नाही येऊ शकत शकत नाही. का स्त्री आहे का पुरुष आहे का असं म्हणजे काही नाही बा. भेदभाव काहीच नाही. हो, जाती धर्माचा भेदभाव नाही बा सांगितलं त्यांनी. तर ज्ञान कर्म संन्यास योग त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे आत्मसंयम योग. हा, तर मग आत्म्याचा संयम करायचा म्हणजे योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. बरं. आणि गीतेमध्ये प्रत्येक शब्दामध्ये योग शब्द आलेला आहे. तर योग शब्दाचा अर्थ असा आहे का जोडणी. तू भगवंताशी जोडला गेला पाहिजे, जोडली पाहिजे तुझी. तर मग 18 अध्यायाच्या प्रत्येक अध्यायाच्या याच्यामध्ये ज्ञान कर्म भक्ती योग पुरुषोत्तम योग म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या याच्यात सांगितलेलं का योग म्हणजे जोडणं भगवंताला. तर तू भगवंतापर्यंत जोडला गेला पाहिजे. आता 6व्या अध्यायामध्ये त्यांनी योग सांगितलं, आपल्या शरीराची ही सांगितली. गीतेमध्ये असं आहे का आपण जर त्याच्याचा अभ्यास केला तर आपल्याला कळतं का बा म्हणजे शरीरापासून भगवंतानी प्रत्येक गोष्टीचा त्याच्यात अभ्यास सांगितलेला आहे. करेक्ट. तर मग तू योग करायचा बा आत्मसंयम. तर मग आपला अभ्यास सुद्धा आपण केला पाहिजे असं म्हणजे स्वतःचा सेल्फ स्टडी की आपण किती पाण्यात आहे किती नाही, काय चुका करतो काय नाही त्याच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान गीतेने आपल्याला दिलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये ते सांगितलेलं आत्मसंयम. याच्यामध्ये योगाचं त्याचं म्हणजे महत्व सांगितलेलं आहे. बरं. आणि याच्यानंतर आहे ज्ञान विज्ञान योग. आता याच्यामध्ये ज्ञानाची आणि विज्ञानाची जोड घातली. जितकं विज्ञानाला आज लोक हे सायन्सला इम्पॉर्टन्स आहे करता बा, तर तितकंच अध्यात्म पण महत्वाचं आहे. बरोबर. दोन्ही सोबतच म्हणजे केले पाहिजे. किंवा ज्ञान विज्ञान नुसतं असं नाही म्हणू शकत की विज्ञान एवढं पुढे गेलंय ज्ञानाची म्हणजे देवाची आता काही गरज नाही किंवा असं. ज्ञान जरी पुढे गेलं तर रक्त बनवलं का नाही, विज्ञान ब्लड बनवता येत नाही अजून. कुठलीच कंपनी नाही किंवा फॅक्टरी नाही ज्याच्यात रक्त. मनाचा थांग पत्ता लागला का मन कुठे. मनाचं कंट्रोल कोणाच्याच ताब्यात नाही अजून. म्हणजे तशी कंपनी नाही बनलेली अजून. म्हणजे भगवंताच्या हातात म्हणजे आहे गोष्टी आहे असं. नुसतं विज्ञानच नाही, अध्यात्म पण तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. तेच ना. तर पण ज्ञान विज्ञान योग म्हणजे जितकं विज्ञानाला महत्व आहे तितकंच ज्ञानाला अध्यात्माला पण महत्व आहे. बरोबर. आणि आता याच्यानंतर जो आहे अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग आणि राजविद्या तर मग त्याच्यात गृहोद्योग. राजविद्येमध्ये काय सांगितले भगवंतानी राज सांगितलेले का गीतेमध्ये काय राज दडलेलं आहे असं. तर त्याची सगळी माहिती त्याच्यामध्ये राज याच्यामध्ये सांगितले. आणि मग नंतर 10व्या अध्यायामध्ये त्यांनी विभूती योग. बरोबर. तर प्रत्येक गोष्टीमध्ये मी भगवंतांनी सांगितलं. झाडात मी, पानात मी, फुलात मी, महिन्यांमध्ये आता मार्गशीर्ष महिना चालू आहे याच्यात मी, पिंपळात मी. म्हणजे सृष्टीचा निर्माता देव आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला असं वाटेल की ही हवा आहे, ही पाणी आहे, ही सूर्य आहे, हे सगळं मी आहे याचा अंश माझ्यापासूनच हे तयार. हवा आपल्याला दिसते का? ती भगवंताच एक रूप आहे ना. बरोबर. मग तेच ना. म्हणजे आणि त्याच्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सगळ्या यांची पूजा करतो. ज्याला आपण आता कशाला लात लागली तर आपण काय करतो, त्याला पाया पडतो. आता हा सोफा आहे, आपण त्याला लात लागली तर आपण पाय. तर ज्याच्यात जीव नाही आणि जीव आहे हे दोन्ही यांचा आपण पाया पडतो. कारण की मग आपल्या याच्यात शिकवलंच तसं गेलेलं आहे की म्हणजे याच्यात भगवान तेच सांगतं की माझा अंश सगळ्या याच्यात आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कोणाला भेटतात, कोणाला आता आपल्याकडे चुकून पाहायला लागतं, माणसांना तर आपण पाया पडतोच लगेच, पण त्याच्या बदल्यात जर दुसरं कोणी असेल ज्याला चुकून लात लागली तर आपण लगेच असं पाया पडतो. मग याचा हे सृष्टीचं जवळपास सगळं याच्यामध्ये त्यांचा अंश आहे व असं त्याच्यात सांगितलं गेलं. त्याच्यानंतर जो आहे तो विश्वरूप दर्शन योग. मग याच्यामध्ये भगवंतानी अर्जुनाला असं केल्यानंतर पूर्ण विश्व त्याला दिसलं. त्यांच्या मुखामध्ये सगळं देवदूत दिसली होती. मग विश्वरूप भगवंताच्या मुखामध्ये दाखवलं त्या याच्यामध्ये. आणि मी असं ऐकलंय की जेव्हा त्यांनी ते विश्वरूप दाखवलं तेव्हा खूप मोठा लाईट प्रकाश झाला होता, ज्याच्याने एक म्हणजे थोड्या वेळासाठी काहीच कोणाला दिसलं नव्हतं असं काहीतरी कुरुक्षेत्रामध्ये दाखवलं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. तो खूप त्या मला असं वाटतं ह्या अध्यायानंतरच श्रीकृष्ण अर्जुनाला कळालं की श्रीकृष्ण खरंच देव आहे. आणि इतक्या वेळ त्याला वाटत होतं की श्रीकृष्ण मी त्याच्या बरोबर राहतो, मित्र आहे, माझा मित्र आहे आणि सखा आहे असं. तर मग याच्यानंतर त्याला कळालं की नाही,
श्रीकृष्ण हे भगवानाचा अवतार आहे आणि तो इतका नशिबाने की त्यालाच ते सांगताय किंवा त्यालाच फक्त दिसलं भगवंताच्या मुखामध्ये ते. तिथं कुरुक्षेत्रावर एवढे जण होते पण एवढ्यांना न दिसता अर्जुनाला दिसलं. बरोबर. विश्वरूप. याच्यानंतर आहे भक्तियोग. आता भक्तियोग याच्यामध्ये कसं सांगितलेलं भगवंतानी भक्ती कशी करायची बा. तर मग आपण भगवंताची भक्ती करतो. भगवंत म्हणतो तू मीच तयार केलेले पानं फुलं तू मला वाहतो. पानं फुलं. बरोबर. तुझं काय स्वतःच तुझं काय आणि मी तुला हे दिलेलं आहे सगळं सृष्टीमध्ये तेच तू मला देतो. हे माझंच सगळं क्रिएट मीच बनवलेली. आपण देवापर्यंत गेलो का गीतेमुळे आपल्याला हे कळतं का बा आपण ही भक्ती करतो हे कर्मकांड भक्ती. देवा मी तुला नारळ वाहते मी तुला हे करते. मी वाहणार कोण बा त्याने दिलेलं आहे ते त्याच त्याला देतो आपण. मग भगवंत म्हणतो ही पत्र पुष्पम फलम तो यो मे भक्त. पाणी मी बनवलं झाडं मी बनवले फुलं मी बनवले तू माझंच मला देतो. मला हे न देता क्षणभर का होईना मन मना भाऊ मत बघतो. तुझं मन फक्त मला शांततेत फक्त चिंतन कर 2 मिनिटं माझ्याजवळ मला दे. वेळ मला दे फक्त बाकी असं एक क्षणभर तुझं मन मला दे बस एवढं फक्त भगवंत 12व्या अध्यायामध्ये सांगतात त्यांना कशी भक्ती करायची बस. तेव्हा आपल्याला कळतं का बा आपण ही कर्मकांड भक्ती करतो. देवा मी तुला 5 नारळ देईल मला हे कर ते कर. म्हणजे आपण लालच देतो भगवानाला माझं एवढं काम कर मी तुझं तोच आपल्याला देतो त्यालाच आपण त्याला सगळं माहिती असतं शेवटी. तर आपण उगाच असं त्याला लालच देतो. लालच न देता फक्त भगवंताजवळ हे ज्ञान आपल्याला गीतेमुळे होतं. भगवंत एवढंच म्हणतात की माझ्याजवळ येऊन बस फक्त तुझं मन मला दे फक्त. अपेक्षा ठेवून नको येऊ तू ये फक्त तुझे प्रॉब्लेम असे पण देवाला माहिती आहे आणि येणारे मार्ग पण आहे. आता समजा तू ये आता इथं आपल्याला राम मंदिरात जायचंय तू गंगापूर रोडने जातो सिडकोचे लोक तिकडून येतात तर मग तू कोणत्याही मार्गाने ये पण तू माझ्या जवळ येतो. पण येण्याचे मार्ग वेगवेगळे रस्ते वेगळे पण यायचं डेस्टिनेशन एकच आहे बा. बरोबर. त्याच्यानंतर जसं ज्याप्रमाणे म्हणजे कुठल्या नदी नाल्यांचं पाणी जसं समुद्राला जाऊन मिळतं तसं पाणी कुठं नाही वाहत ते समुद्राला शेवटी ते समुद्राला जाऊन मिळतं ना. ते मलाच येऊन मिळतं. तू कुठूनही नमस्कार केला तर तुम्हाला येऊन मिळतो. बर. त्याच्यानंतर आहे गुणत्रय विभयोग पुरुषोत्तम 13वा अध्याय. क्षेत्र ज्ञेयोग. बरोबर. तर क्षेत्र म्हणजे काय शेती जमीन. म्हणजे आता जमीन आहे आपण एखाद्या वावदाराला जमीन करायला दिली मग तो उत्पन्न काढतो आपल्याला उत्पन्न देतो. मग ती शेती दुसऱ्याची राहते पण तो वावदार काय म्हणतो मी केलं तुझं काम. तसा हा देह हा भगवंताने आपल्याला दिलेला आहे. ही शेती आपली आपल्याला वावदार म्हणून पाठवलेलं आहे. म्हणजे आपण रखवाले आपलं काही हे नाही याच्यामध्ये. आपण हक्क करून त्याच्यात बस मीच म्हणजे माझंच हे मी पण की मीच याचा. तसा त्या जमिनीचा मालक वेगळा राहतो आणि त्याला कसायला ती जमीन दिलेली राहते. तसं हे शरीर भगवंताने आपल्याला दिले रेंटवरती दिलेलं आहे. क्षेत्रज्ञ योग म्हणजे क्षेत्र म्हणजे जमीन. जमिनीचा मालक वेगळाच आहे. जमीन वावदाराला दिलेली पण तो वावदार म्हणतो मीच करतो. तसं हे शरीर भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्याला फक्त काही दिवसांसाठी. आता समजा आपण प्रवास करतो तर मग आपण एखाद्या ठिकाणचं तिकीट काढतो ते आपल्याला माहिती बा आपलं तिकीट आपल्याला कोणत्या स्टेशनवर उतरायचं तरी आपण त्या गाडीमध्ये शेजारच्याला किती करतो बा माझी जागा कायमस्वरूपी तिथं हक्क गाजवतो. तसं म्हणजे आपण उतरणार आहे स्टेशनवर. तसा आपला जन्म आहे तसा आपला मृत्यू आहे आपण उतरणार आहे स्टेशनवर तरी आपण म्हणजे किती करतो म्हणजे जसं काय आपण मालकी हक्क गाजवतो तसं न करता बा गीतेमुळे आपल्याला ते ज्ञान येतं काय हे आपल्याला एक दिवस खाली करायचं तर आपण जास्त हे करायला नाही पाहिजे. म्हणजे आपल्यातली घमेंट कमी होती गीता वाचल्यामुळे. म्हणजे जो आपला मीपणा आहे तो कमी होतो. आणि याच्यामध्ये ते क्षेत्र म्हणजे तुम्ही पण इथे फक्त रखवाले. जर तुमच्या वडिलांची एखादी जमीन आहे किंवा तुमच्या परदादांची आजोबांची जमीन आहे तर ती जमीन म्हणजे तुमचं फक्त इथे तुम्ही कसणारे ती तुम्ही गेल्यानंतर परत पुढच्या याच्यावर तर तुम्ही रखवाले. नेम प्लेट तुमची बदलणारी पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. आज जरी माझी नेम प्लेट आहे उद्या मी गेल्यानंतर दुसऱ्याची लागणारी ही गोष्ट आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. बरोबर. पण आपलंच नाही राहणार इथं आपलंच नाही बाबा कायम. करेक्ट. ही गोष्ट 13व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितली. बर.
आता पुढे जो म्हणजे 14वा अध्याय आहे गुणत्रय विभयोग आणि याच्यामध्ये सात्विक राजस आणि तामस 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. बरोबर. मग सात्विक काय राजस काय तामस सात्विक सवयी आणि सात्विक अन्न हे पण याच्यामध्ये ते 16व्या अध्यायात सांगितलं. अच्छा पुढे का ते हे स्वभाव सांगितलं सात्विक राजस. ओके. तर मग सात्विक स्वभावाचे लोक राजस आणि तामस लोक. तर मग याच्यामध्ये जे सात्विक स्वभावाचे लोक आहेत ते कसे शांत बोलतात, समोरच्याच ऐकून घेतात आणि समोरच्याला उलटून उत्तर देत नाही किंवा शिवीगाळ करत नाही आणि स्वार्थ कळत नाही त्यांना एवढं किंवा स्वार्थासाठी काही करत नाही की माझा याच्यामध्ये फायदा आहे. आणि म्हणजे मला जेवढं कळालं मी ते सांगतोय, मग त्याच्यात तू पण सांग मला की हे बरोबर आहे की नाही. तर हे आहे मला जेवढं कळालं की सात्विक लोक. त्याच्यानंतर रजस म्हणजे काय? आहार त्यांचा तू जसा आहार घेशील ना तसा तुझा स्वभाव बनतो बस. बरोबर. मला सात्विक आहारामध्ये काय आलं, दूध तूप फळं चांगल्या गोष्टी सगळे, मग हा आहार आला. बरोबर. आणि राजस मध्ये कसं तिखट आंबट गोड. तामस मध्ये मग एकदम आता ते खालतो नॉनव्हेज खाणारे किंवा म्हणजे त्यांचा चिडका स्वभाव बनत जातो. जसा तू आहार करशील तसं तुझा म्हणजे स्वभाव बनत जातो. जसं अन्न तसं मन तयार होतं. तुझ्या सवयी स्वभाव जसं तू पाणी तशी तुझी वाणी. बरोबर. जैसा पाणी वैसा वाणी. तसं म्हणजे त्याच्यामध्ये मग सात्विक राजस. मग त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला पण कळतं बाबा का असं आपण अज्ञान राहतो ना, आपण जेव्हा याचा खोल अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे ज्ञान होतं असं. मग आपण हसल्यावरही बनतो असं, आपण ऐकतो हे करतो सोडून देतो बा असं. पण गीतेमुळे काय होतं मग ते आपल्या मनन होतं बा आपलं. बरोबर. गीतेमुळे कळतं काय करायला आणि जीवन जगण्याची कला आहे गीता बा असं. जीवन कसं जगलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वी जरी त्यांनी लिहून ठेवलं तरी आजच्या याला ती मी जेव्हा वाचलं ना ती गीता तर मला असं वाटलं की प्रत्येक माझ्या चुका म्हणजे प्रत्येक माणसाला माहित असतं त्यांनी काय केलेलं आहे. म्हणजे तुझ्या गळा दाखवताना म्हणजे मी तर बरंच असं विचारत होतो की कोणाला कळत नाही कोणाला हे नाही, पण आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्या चुका आपल्याला कळतात. आणि त्याच्यात प्रत्येक याच्यामध्ये अध्यायामध्ये हे पण कळतं की तुम्ही कोणत्या याच्यात मोडले जातो. आपल्या चुका आपल्याला कळतात. आणि सात्विक आहे का राजस आहे का तामसी आहे हे तुम्हीच तुमचं ठरवा की तुमच्या जेवढ्या पण गोष्टी तुम्ही करतात स्वचा अभ्यास होतो. स्वचा अभ्यास म्हणजे थोडक्यात. आणि आपल्याला आपण कळतो की आपण काय चुकीचं करतोय काय बरोबर करतोय. आणि त्याच्यानंतर मग गीतेमुळे मला असं वाटतं की मी 2-3 गोष्टी सवयी ज्या वाईट होत्या त्या हळूहळू आता करतोय. म्हणजे असं एकदमच होणार नाही, बदल हा गीतेमुळे होतो. बरोबर. गीता वाचल्यावरती बदलतं. कारण ते म्हणजे किती वेद उपनिषदांचं खोल काढलेलं दूध आहे ते अर्जुनाच्या रूपाने आपल्याला मिळालं. म्हणजे आपण किती भाग्यवानी. बरोबर. आणि याच्यानंतर जो आहे आता पुरुषोत्तम योग. तर याच्यामध्ये 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितलेला का माणूस कसा असावा. त्याच्यामध्ये मम एव अंश जीव लोक, प्रत्येक जीवामध्ये माझा अंश असं कृष्णाने सांगितलेलं 15व्या अध्यायामध्ये. अंश रूपाने मी राहतो पण मी फक्त आतमध्ये राहून तुमचं निरीक्षण करतो की तू काय करतो. मनामध्ये देव आपण म्हणतो तसंच नाही प्रत्येकाच्या याच्यामध्ये अंश रूपाने मी आहे. म्हणजे तुम्ही जर आता मला जे ह्याच्यात कळालं होतं की मी एखाद्याला दुखवलं तर तुम्ही त्या व्यक्तीला नाही दुखवता, तुम्ही मलाच दुखवता कारण की त्याच्या आत मी आहे, आतमध्ये मी. सो तुम्ही जेव्हा पण कोणाशी वागतात तुम्ही कोणाला चीट करता, कोणाला म्हणजे काय तुम्हाला वाटतं की हा आपलं काय करून घेणार आहे, हा आपल्याला काय त्रास देऊ नाही शकत कारण की हा आपल्यापेक्षा थोडासा कमी हे बलवान, आपण जसं म्हणतो ना की हा आपल्याला काहीच नाही करणार. तर त्याच्यामध्ये देव म्हणतो की असं नाही, तुम्ही असं नका समजू की त्याच्या मागे कोणी, त्याच्यामध्ये मी. आणि तुम्ही जेव्हा असं समजाल की तो काहीच नाही करू शकणार तेव्हा मी तुम्हाला बरोबर त्याच्यानंतर. याच्यामध्ये काय सांगितलेलं, वृक्षाची हे दिलेली झाड येताना खाली मुळं राहता वरती झाड उगतं. आणि आपला मानवी देह आहे ना हे मूळ वरती आपलं डोकं आणि हे खाली आपल्या फांद्या हे झालेलं आहे बा. अशी अश्वत्थाची आपल्याला उपमा दिलेली. ऊर्ध मूल मदशाखम अश्वत्थम प्रावृ छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद सवेद. तेव्हा आपलं जे झाड असतं ते खालून मुळ्या राहते त्यांच्या, पण मानवी देहाच्या वरून मुळ्या असं म्हणजे दिलेलं हे 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे पुरुषोत्तम. आणि हा नित्य नियमासाठी रोजचा 15वा अध्याय करता बा, सगळेजण करता बा असं. आणि 15वा अध्याय पाठ असताना आपण रस्त्याने कुठं पण चालताना म्हणू शकतो. आणि आपल्या मनातली जी भीती राहते किंवा आपल्याला एखादं खूप मोठं संकट आलं तर आपण त्या संकटापासून आपण घाबरलेला राहतो. तेव्हा आपण जर गीतेचा जर हे घेतला
तर मग आपल्याला भगवंत पार काठापर्यंत नेतो बा विहिरीच्या. समजा आपण आता उडी संकटात जाणार बरोबर. तर आपल्याला मागं ओढतो बा भगवंत. हा, म्हणजे जाऊ देत नाही किंवा त्या नाही संकटात मार्ग सापडतो. मार्ग सापडतो. अच्छा. आणि पावलो पावली तो आपल्यासाठी धावून येतो बा. उभा राहतो आपल्यासोबत. कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करतो तो आपल्याला बा. तसा माझा अनुभव. काठी असते ना देवाची, तर ते मी लहानपणी स्टोरी ऐकली होती की देवाची काठी असते आणि तूच सांगायची मला की जर तू काही चुकीचं केलं ना तर देवाची काठी तुला आवाज नाही होत. हा, मग देवाची काठी अशी असते अदृश्य काठी, आणि तू चुकीचं करायच्या आधी विचार करायचा, कारण की नाही तर मग तुला काहीतरी कुठेतरी काहीतरी शिक्षा होणार. मग त्याच्यामुळे बराच फरक पडला होता. छोट्या छोट्या स्टोरीज. हा, तर याच्यानंतर जो 16वा अध्याय आहे, दैवी सूर संपन्न विभाग. त्याच्यामध्ये गुण सांगितलेले. गुण, माणसाचे गुण. दैवी म्हणजे आसूर आणि हे बर, दैवी आणि आसुरी वृत्ती आणि दैवी वृत्ती, त्यांच्या गुणांची विभागणी केलेली. व दैवी लोक कसे राहतात बा. मग सवयी तुमच्या काय काय, तुम्ही आसुरी सवयी आणि दैवी सवयी कसं ओळखायचं. दैवी माणूस कसा आहे, आता दैवी सवय म्हणजे काय, देव माणूस कसा ओळखतो आपण असा, आणि आसुरी माणूस कसं, एक एक त्याच्यामध्ये म्हणजे सौजन्य राहतं बस. त्याच्या बोलण्यावरून त्याच्या सहनशीलता राहते, सौम्य बोलतो. आणि आसुरी लोक कसे राहतात बा असं. मग आसुरी लोक काय बोलण्यातून याच्यातून आपल्याला चिडचिड करतात, शिव्या देतात, राग करतात किंवा संपद विभाग योग. बर. आणि त्याच्यामध्ये मग एक असं असतं ना की आपल्याला कळून जातं समोरच्या माणसाच्या स्वभावावरनं की हा कसा वृत्तीचा आहे, किंवा मग तो चिडचिड करत असेल किंवा असं राग करत असेल, शिवीगाळ करत असेल, तर आपल्याला माहिती की हा व्यक्ती कसा आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं तो फरक तुम्हाला करता येतो लगेच की दैवी आसुरी लोकांचा. बरोबर. तर मग दोन लोकांचं हे सांगितलेलं, त्याच्यामध्ये गुणांची विभागणी केलेली. दैवी लोक कसे राहतात, आसुरी लोक कसे राहते. दैव आसुर. बरोबर, दैव आसुर. ओके. त्याच्यानंतर 17वा अध्याय जो आहे आपला श्रद्धात्रय विभाग. मग याच्यामध्ये 3 विभाग सांगितलेले, राजस, सात्विक, राजस. तर मग कसा आर घेता बा. राजस, सात्विक आणि तामसी. श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे 3 विभाग सांगितलेले. बरोबर. तर सात्विक, राजस, तामस या 3 लोकांचं त्याच्यामध्ये हे केलेलं आहे बस 17व्या अध्यायामध्ये. बर. आहार कसा घेतावा ते. अच्छा. त्याची वागणूक कशी राहते, सवयी, वागणूक, आहार, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. मग आपण गीता वाचल्यानंतर आपल्याला तो फरक जाणवतो बा, आपण कोणत्या याच्यामध्ये करतो. माणूस ओळखण्याची आपल्यामध्ये क्षमता येते. आणि अजून एक मी याच्यातच वाचलेलं गीतेमध्ये असं म्हटलंय की तुम्ही कोणाला वेळ नका वाया घालू सांगण्यात की तू तामसी वृत्तीचा आहे, तू रजस आहे, तू सात्विक आहे. कारण की तुम्ही जेव्हा सांगाल, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की समोरच्याला त्याचं ओळखायला कळलं पाहिजे, त्याला ओळखू द्या. आणि तुम्ही किती पण सांगा, जोपर्यंत त्याला स्वतःचा आत्मनिरीक्षण होत नाही तोपर्यंत तो म्हणजे हे करू शकत नाही, आणि तो स्वीकारणार पण नाही किंवा ऍक्सेप्ट पण नाही करणार की मी ह्या वृत्तीचा आहे किंवा हे. जोपर्यंत स्वतःहून कळतं. आणि जेव्हा मी वाचत होतो स्वतः, म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी तामसी होतो, पण मला असं वाटतं की मी रजसच्या याच्यामध्ये थोडाफार येत होतो. कारण की माझ्या सवयी, माझ्या चुका, माझ्या गोष्टी मग माणसाला कळतं. आणि हळूहळू करून मी त्याच्यावरती पण काम करतोय. मी तुला पण बोललो की ह्या चुका वाचल्यानंतर मी तुला सांगितलं होतं मी काय करायचो, रोज जो श्लोक वाचला होता, अध्याय वाचला होता, त्या अध्यायाचं मम्मीला सांगायचो की मम्मी आज मला हे कळालं, आज मला ते कळालं. मग असं त्याच्यावरनं मला कळायचं माझ्या चुका काय आहे, मी काय बदलायला पाहिजे, काय चांगलं आहे माझ्यामध्ये ते पण कळालं. मग ह्याच्यामध्ये असं ओव्हरऑल एक मला हे कळलं. याच्यानंतर जो शेवटचा अध्याय तो आहे मोक्ष संन्यास योग. तो म्हणजे सगळ्या 17 अध्यायाचा म्हणजे सारांश बस. तर 700 श्लोकाची गीता आहे. तर याच्यामध्ये म्हणजे जीवन जगण्याची पूर्ण कला सांगितलेली भगवंतानी. आणि गीतेचा जर आधार घेतला तर आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही, कोणाचा हे करण्याची. गीता हा आपला एकमेव आधार आहे. लोक म्हणतात फक्त मरतानाच गीतेचा 15वा अध्याय म्हणा. मग तुम्ही आयुष्यभर गीता वाचली नाही, मरताना गीतेचं हे करायचं. म्हणजे गीता तुम्ही जसं पावली तुम्ही वाचली पाहिजे जसं वेळ. आणि आता कलियुगामध्ये तर खूपच गीतेचं म्हणजे आपल्याला पावली त्याच. मी एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारायचा होता की आता जसं सगळे लोक काय म्हणतात, म्हणजे मी माझे पण मित्रांना मी सांगतो जेव्हा की गीता वाचली पाहिजे हे ते, तर मग आता सगळे बिझी असतात, सगळ्यांना वेळ नसतो. पण
ह्या धावपळीच्या ज्या आत्ताचे चाललंय किंवा आता जेवढं फास्ट लाईफ झालंय त्याच्यात गीतेचं मदत कशी होऊ शकते ते थोडंसं सांग. म्हणजे की काय काय याच्यावरती उदाहरण देऊन सांग पाहिजे. तर कसं माझं जरी एखादं उदाहरण दिलं तरी चालेल की तू हे करतो आणि गीतेमुळे तू असं करू शकला असता किंवा असं चुकीचं जे काय असेल ते. नाही गीता ही जीवन उपयोगी ग्रंथ आहे. हा, पण मग आता कलियुगमध्ये ते कसं म्हणजे हे केलं पाहिजे. नाही आपल्याला हे जास्त तर रोज 5 श्लोक आपण करू शकतो ना. म्हणजे वेगवेगळे दिवसाला 5 श्लोक वाचू शकतो ना. बरं. 5 श्लोक तर वाचायला काय ते भगवंताच्या तोंडातले शब्द जर आपल्या तोंडातून गेले तर आपला किती पवित्र होऊ पवित्र शकतो. होतं. बरोबर. आणि आपले सात्विक होतं, आपले अवयव सगळे इंद्रिय आपल्या जरा थोडशा. आणि अजून एक गोष्ट आपण विसरलो आय थिंक, इंद्रिय ताब्यात असणं किती महत्वाचं आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे इंद्रियावर पण संयम. कासवाचं उदाहरण दिलेलं आहे. कासव कसं वेळ आल्यावर त्याची इंद्रिय बाजूला हे करतो बघ, बरोबर, आणि नंतर मग आकुंचन पावतो. बरोबर, तसं मग आपल्याला पण मग कासवासारखं करता आलं पाहिजे. हे आपल्याला गीतेने शिकवलं का तुला जेव्हा येईल तेव्हा तुझे अवयव तू हे करायचे. म्हणजे चालायचं असेल तेव्हा कासव बाहेर त्याचे पाय आणि हे सगळं अवयव बाहेर काढतो आणि जेव्हा त्याला बसायचं असतं शांत तेव्हा तो मध्ये घेऊन टाकतो. तर त्याचं उदाहरण गीतेमध्ये दिलेलं आहे त्यांनी का तू कासवासारखं बा ज्यावेळेस तुझ्यावर येईल त्यावेळेस तू तुझे हे काढ. म्हणजे इंद्रिय किंवा कोणाला म्हणजे असं याच्यामध्ये मला जेवढं कळालं नाही, मध मत्सर हे 5 जे आहे ना हे तुला काबूत करता आले. काबू केला मन तुझं याच्यापेक्षा वरतीने गेलं पाहिजे. म्हणजे तुझं चंचल मन. हे पंचेंद्रिय ना, हे पंचेंद्रिय म्हणजे कासवाचं त्यांनी उदाहरण सांगितलं. कासव कसं ते इंद्रिय त्याचे ताब्यात ठेवतो बघ, तसं आपल्याला कासवासारखं आपल्या याच्यात ठेवता आलं पाहिजे. बरोबर. तर मग तेच आहे म्हणजे तुम्ही तुमच्या इंद्रिय आणि इंद्रिय म्हणजे तुमचं मन खूप चंचल असतं. तर मग मन तुमचं चंचल मनाला तुम्ही कंट्रोल करता आलं पाहिजे. तुमचं डोकं जास्त स्ट्रॉंग पाहिजे आणि मनाचा ताबा डोक्यापेक्षा वर गेला पाहिजे. आणि आता समजा आता वयाची तुझे समजा 30 वर्ष झाली, 30 वर्ष तुझ्या सवयी लावून घेतलेले आहे त्याच्याप्रमाणेच तू वागशील ना. बरोबर, इंद्रियांना सवय लागते म्हणजे आपलं. मग आता आपण म्हातारपणी म्हटलं तुला मी देवाचं नाव घे तर तुझे जे इंद्रिय तू केलेले तेच तुझे हे करील ना. बरोबर. म्हणून लहानपणापासून आपण जीवीला सवय लावली पाहिजे का देवाचं नामस्मरण करायचं. म्हणजे जे काही आता पुढची पिढी आपली येते किंवा आता जसं दादा आहेत आमचे म्हणजे घरी माझी भाची, त्यांना हळूहळू करून आपण शिकवलं पाहिजे की काय महत्वाचं आहे काय नाही. आपल्या जास्त सवय ना तसंच आपण म्हातारपणी पण मग आता वय झाल्यानंतर तू जे केलं तेच तुझ्या समोर येणार. कारण की सवयच राहते ना माणसाला. सवय मग तुझ्या जीवीला जर देवाचं नाव घ्यायची सवयच नसली तर येणार कसं. मी जर किती सांगितलं देव, म्हणून तू आता हळूहळू या वयापासूनच आपली सवय लावली पाहिजे. आपली इंद्रिय ताब्यात ठेवायला आलं पाहिजे आपल्याला बस. मन काबूत ठेवता आलं पाहिजे. आणि गीतेमुळे मानसिक तणाव, मन सैरा वैरा पडत नाही आपलं. बरोबर. पण अजून एक मला सांग की गीतेमुळे मानसिक तणाव कितपत कमी होतो आता. म्हणजे मन जे आहे आपलं, कारण की आता खूप स्ट्रेस आणि हे राहतं जॉबमुळे किंवा डेली लाईफचे प्रॉब्लेम्स जे काय म्हणजे सगळेच आता किती प्रॉब्लेम्स असतात लोकांना, प्रत्येकाला असतं, सगळ्यांचे प्रमाण कमी जास्त असतं. तर मग हे गीतेमुळे कसं शक्य. 6व्या अध्यायामध्ये त्यांनी तेच आत्मसंयम योग, मग तुझ्या आत्म्याचा संयम कसा ठेवायचा हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. गीतेमध्ये सांगितलं 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग मध्ये. गीतेमध्ये असं तुझा एक पण प्रश्न आहे का, तुझा कुठला प्रश्न येऊ दे त्याचं उत्तर तुला गीतेमध्ये सापडेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. पावली तुला म्हणजे गीता उपयोगाला आहे. बरोबर. आणि गीता वाचायला तू जसं म्हटली 5 श्लोक, आणि केलेलं कधी वाया जात नाही. गीता काय म्हणते, तुझे केलेले फुकट जाणार कर्म करीत जा, फळाची अपेक्षा नको करू आणि केलेल्या चालत राह, मनात नेऊन बाळगू नको. मी जर केलं नाही झालं मग आपला पहिला प्रश्न येतो. म्हणजे निगेटिव्ह थॉट्स नाही आले पाहिजे. निगेटिव्ह प्रश्न तुझ्या मनातला काढून टाक. न्यूनगंड म्हणजे तेच ना. न्यूनगंड म्हणजे मला जास्त कळालं की जर एखादी गोष्ट करायची त्याच्या आधी होईल का नाही आणि त्याचं कसं होईल आणि काय होईल, मग कर्म कर पुढचं होईल का नाही ते माझ्यावर सोपव. गीता म्हणते देव म्हणतो की मी बघल, मी आहे ना बघायला, तर तू त्याची चिंता तू नको करू. मग म्हणजे मला पण जेवढं माहिती, आता आपले क्रिकेटर आहे MS धोनी, ते काय म्हणतात प्रोसेस जे आहे किंवा माझ्या हातात काय आहे की फक्त प्रोसेस, मी फक्त खेळू शकतो. आता मी खेळण्याचं मॅच जिंकल का हरल हे नंतरचा प्रश्न, पण फक्त खेळणं माझ्या हातात आहे. तर मग आपल्या मनात त्यावेळेस न्यूनगंड येतो ना, बरोबर होईल का नाही. मग त्याच्यामुळे त्या चिंतेतच आपण अडकून बसतो. असं आणायला पाहिजे नाही मनामध्ये. नाही, मग त्या टेन्शन मध्येच आपण अडकून बसतो ना की आपलं होईल का नाही, म्हणजे काम होईल. गीतामुळे आपण हे शिकतो बा का आपल्या मनात हा विचार कधीच येत नाही. बरोबर. तू कर, मी तुझ्या पाठीशी देऊ नको.
अनन्य चिंतयंतो माये जना परे पासते ते शानित्या बियुक्ता ना योगक्षेम वा तुझा योगक्षेम करायला मी आहे. बरं. तू भिवू नको, हा, चालत राहील, चालत राहा पुढे. बरोबर, भगवंत तुझ्या पाठीशी आहे, पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, तू चल पुढे, तू पुढे चालत राही बा. म्हणजे इतका पूर्ण आपल्याला म्हणजे गीतेमुळे काय होतं, हा माझ्या बरोबर कोणतरी आहे बा, मी एकटा नाही. बरोबर, म्हणजे सदैव देव तुझ्या बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त चलत राहा, काम करत राहा. 15 अध्याय त्यांनी ममय वांसो जीव लोके जीवभूत सनातना मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करचते. मी तुझ्या बरोबर अंश रूपाने आहेच. बरोबर, तू असं समजू नको की तू एकटा आहे. तू हाक मार, मी मदत तयार आहे तुला. हाक मार, मदत तयार आहे. इथे आहे याच्यामध्ये गीता संदेश मध्ये हे बघ, केल्याने होत आहे, काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. पांडुरंग शास्त्री आठवलेंचा गीता संदेश मी हे 10 म्हणजे जे आहेत ना 10 का 5 ते मी पहिल्यापासून ठेवले डोक्यामध्ये हे गीता संदेश. तर असं आपला ओव्हरऑल 18 अध्यायांचा हे एक म्हणजे काय म्हणतो त्याला तर्क आपण, किंवा तुला जे कळालं आणि मला थोडंफार जे कळालं ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आता माझ्याकडे ना काही प्रश्न आहे, तर तू त्याचे फक्त तुला काय वाटतं त्याच्या हिशोबाने उत्तर दे. फक्त मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचे. तुझा आवडता गीतेचा श्लोक कोणता आहे? म्हणजे तुझे 18 अध्याय किंवा 18 अध्यायामध्ये जेवढे श्लोक आहे 700 श्लोक, त्याच्यातला सगळ्यात आवडता किंवा आताच्या जीवनात तो लागू होतो असा श्लोक कोणता आहे? कार्पण्य दोषोपत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेषा निश्चितम ब्रूहितन मे शिष्यस्तेहम छादिमात्वा प्रपन्न. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधला हा श्लोक आहे. आणि त्याच्या मनावरची ग्लानी गेली आणि तो म्हणतो, भगवंता मी तुला शरण आलोय, माझ्या मनातलं सगळं निघून गेलं, तू जसं म्हणशील तसं मी करीन. तसं माझ्या जीवनामध्ये काय आहे भगवंता, मी सगळं सोडून तू जसं म्हणशील तसं अर्जुनाप्रमाणे वागायला, म्हणून हा श्लोक मला आवडतो. बर, त्याच्यानंतर भगवद्गीतेमध्ये सर्वात महत्वाचं तत्व कोणतं आहे? म्हणजे एक तत्व आपण म्हणतो ना की ह्या तत्वानुसार, आता भगवद्गीता खूप मोठी आहे, तर तू कुठलं तत्व त्याच्यातनं तुझ्या जीवनात किंवा सांगशील किंवा मला सांगशील किंवा सगळ्यांना सांगशील? त्याच्यामधलं मला एकच तत्व आवडलं, तू कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नको असं. ओके. अर्जुनाने जर आजच्या म्हणजे कलियुगमध्ये असता अर्जुन, तर त्याला कुठल्या समस्या आल्या असत्या? म्हणजे जसं आपण आता बाकीच्या समस्या तुला माहितीच आहे, आमच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुला कळाल्या, तर अर्जुन जर आता असतं तर काय त्याला समस्या आल्या असत्या? असं आजच्या कलियुगातला अर्जुन आपणच समजा डोळ्यापुढे ठेवायचा, आपणच अर्जुन आहे. आपल्या ज्या समस्या आहेत त्याच अर्जुनाच्या समस्या. बर, अर्जुनाच्या रूपाने आपणच आलोय आता कलियुगामध्ये. हा, म्हणजे ते 5000 वर्षापूर्वी सांगितलंय, पण त्याचं आजच्या युगातला अर्जुन आपणच आहे असं. आणि आता पुढचा प्रश्न, भगवद्गीतेसाठी म्हणजे भगवद्गीतेचा कोणता अध्याय सर्वांसाठी सोपा आहे? 15वा अध्याय. 15वा अध्याय, पुरुषोत्तम योग. बर, आता पुढचा प्रश्न आहे माझा, गीता एका वाक्यात समजता येईल असं एक वाक्य सांगतो. गीता हा इतका महान ग्रंथ आहे, तो एका वाक्यात सांगणं शक्य नाही. बर, भगवद्गीतेतली श्रीकृष्ण एका वाक्यात सांगा. म्हणजे श्रीकृष्ण हे भगवद्गीतामध्ये किंवा महाभारतात त्यांचा म्हणजे श्रीकृष्णाला एका वाक्यात सांगायचं आहे, श्रीकृष्ण इज इक्वल टू दिस, तर मग तू कसं सांगशील? श्रीकृष्ण आपण ओळखूच शकत नाही, प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणजे एका शब्दात सांगता नाही येणार. त्यांनी अर्जुनाला कसं उभं केलं बा असं, तर मग एका याच्यात नाही सांगता येणार. एका याच्यात सांगतात. बर, सगळ्या कला आहे त्याच्याजवळ, 64 कला आहे त्याच्या, एका वाक्यात आपण सांगू शकत नाही. ओके. गीता जर मला वाचायची असेल तर सगळ्यात चांगला वेळ कोणती असते गीता वाचण्यासाठी? म्हणजे असं कोणत्याही वेळेस तू गीता वाचू शकतो, फक्त वाचली पाहिजे, बाकी याचं काही नुसता गीता जरी म्हटला तरी तू उद्धरून जाशील. आता ज्यांना गीता वाचता येत नाही ते नुसतं गीता नाव घेतलं तरी आपला जीवनाचा उद्धार, मोक्षाला जाऊ शकतो तू. इतका गीतामध्ये पावर आहे. ओके. भगवंतांनी गायलेलं गीत आहे ते, त्याच्यात जीवन जगण्याची कला आहे. ओके. अजून एक शेवटचा पार्ट राहिला होता, गीता संदेश. तर थोडंसं फक्त आता शेवटच्या याच्यामध्ये आम्हाला ह्या गीता संदेश बद्दल सांग, की गीता संदेश म्हणजे मी वाचतो, फक्त तू थोडंसं याच्यामध्ये आम्हाला एक्सप्लेन. ते तर सोपंच आहे, मला म्हणजे सांगायचं एक्सप्लेन करायची पण गरज नाही, ते मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो.
केल्याशिवाय मिळत नाही, म्हणजे तुम्ही कुठलंही काम केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही बा. बरोबर. तर तू पहिलं डेअरिंग कर बा, काम करायची हिंमत ठेव बा असं. त्याच्यानंतर केलेलं फुकट जात नाही, आपण जे काम केलेलं आहे ते फुकट, त्याचं काही ना काही आपल्याला मिळतं, फायदा होतोच. आज न उद्या त्याचा फायदा होतो. तुम्ही पण फक्त तू करत काम करायला तयार होईल. बरोबर, काम तयारी करीत जाय, केल्याशिवाय म्हणजे काही मिळत नाही. बरोबर. आणि काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे. मी ऑलरेडी तुझ्यात भरलेली, तू ती आपण ती उपयोगात आणली पाहिजे बा असं, शोधलं पाहिजे आपल्या मधलं बा चांगलं वाईट. त्याच्यानंतर काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. भगवंत तुझ्यामध्ये बसलेला आहे, तो फक्त अदृश्य रूपाने पाहतो. मग आपण काय करतो, आपण स्वतःलाच हे करतो बा, मी बरोबर, हा मी गेला पाहिजे बा, मी पण गेला पाहिजे. तो हाक मारी जाय मला बा भगवंत. मोफत घेणार नाही, निराश होणार नाही, कोणाचं फुकट घ्यायचं नाही. बरोबर. आणि निराश होणार नाही. आणि समजा तू दिलं नाही तर त्याच्याबद्दल आपण निराश पण व्हायचं नाही. ओके. त्याच्यानंतर न्यूनगंड ठेवणार नाही, मनामध्ये अशी भीती ठेवायची नाही बा, होईल का नाही, करणार का नाही. बरोबर. म्हणजे ते आपण जे बोललो आधी की तुम्ही करत जा, प्रोसेस तुम्ही फॉलो करा, रिझल्ट काय येईल त्याचा विचार नका करू. बरोबर. आणि विश्वास घालवणार नाही. आपला आतला विश्वास, भगवंत आपल्या बरोबर आहे, आपला विश्वास दृढ होतो, पक्का होतो बा असं. कमी नाही बा, जगाचं सृष्टीचं पालन करतात माझ्या बरोबर आहे, मला कशाची कमी. मी किती भगवानी साथ हो तो किस चीज की कमी. भगवंत जर माझ्या बरोबर आहे तर मला भीती कशाची बा. म्हणजे भगवान माझ्या सोबत, आपल्यामध्ये जे पॉवर येते बा असं. आता एखाद्याची कसे आई वडील श्रीमंत राहत्या, हे राहत्या, माझे आई वडील माझे, आपण असं म्हणतो ना, तसं भगवंत सृष्टीचा करतात जर माझ्या बरोबर आहे तर मला बाकीच्या घाबरायची काय गरज नाही बा. त्यांचं डेअरिंग येतं आपल्यामध्ये बा, हिंमत येते, भगवंत माझ्या बरोबर आहे. बर. मातोश्री, धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल. तर आता तर मी आजचा व्हिडिओ आपण हे करूया समाप्त. आणि थँक्यू, तुम्ही टाइम दिला. तुम्हाला पण काही कमेंट्स असतील, काही तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा आणि आपण ट्राय करूया परत नेक्स्ट टाइम मम्मीबरोबर ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगण्याची. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.